कैवल्य तिच्या जागेवर का सिंथेसायझर वाजवतोय? का वाजवतोय? का वाजवतोय? तिला विचार ना. मीनाल, मीनाल, झोपला? झोपला ना? चला चला. तुम्हाला जर तुमची झोप हवी असेल ना, याला इकडून हाकला. काय मीनल, अगं तू मला अशी वागवते ठीक आहे एक वेळ, पण याला याची कॉर्पोरेट मध्ये फार मोठी पोस्ट आहे अगं. अशा रात्री डोकं फिरू नको, लय मारी ना. माझी पोस्ट कळली ना तुला? तुझा मी आलो मागून. माऊस स्कॉलर इकडे. इकडे हिला उचलून तिकडे ठेव. अरे हिला काय, तो सिंथेसायझर असतो मुलींच्या रूम मध्ये ना, मग ती सिंथेसायझर. जा ठेव तिकडे. मला जर प्लॅनिंग करू दे. ओके. घोडतोय म्हणजे झोपलाय. झोपलात तुम्हीच? नाही, विचार करतोय. ते प्लॅनिंग करायला लागतं ना, ते उचलून ठेवायचंय. हा ठरलं. स्कॉलर त्याचे पाय धर. मी का पाय धरू? मी काय चूक केले? मी का त्याचे पाय धरू? अरे यार, तुला झोपेत जरा कमी सुचतं का रे? अरे पाय धर म्हणजे पाय पकड ना. जा पटकन, उचलायचंय ना. ओके. जा. हा. एक मिनिट आशू, तुला माझी पोस्ट कळली आहे ना, मग मी का पाय धरायचे? का म्हणजे? अरे पाय हलके असतात, तुला झेपतील. डोकं जड असतं, मला झेपेल. उचल. आणि डोकं झटकलं ना तर इतकं लागत नाही, ते सांगायचं राहिलं होतं. आशू, काय प्लॅनिंग आहे तुझं? तुलाही झोपेत काही सुचत नाही वाटतं. आता मी प्लॅनिंग करतो. याला उचलायचंय ना? तू पाय पकड, मी डोकं पकड. नीट पकड, नीट धर रे. शक्ती लाव, खूप शक्ती लाव. हो मी खूप लावली. खूप शक्ती, खूप लावली. खूप शक्ती. हा चल उचल. हा उचल. नीट ठेव, नीट ठेव, नीट ठेव. धरली ना पाठ? हो. सांगत होतो, अरे जड बुद्धीचा आहे तो. ए कैवल्य, ए कैवल्य, ए उठ ना बाबा. ए अरे स्वतः उठ ना. अरे यार, अरे स्कॉलरची पाठ धरली ना तर तो उद्या कामावर जाणार नाही आणि मग घरी बसून सगळ्यांना त्रास देईल.